मॅच 4 ओव्हरची असेल. पाणी हवं असेल तरच जय सर मागणी करा, कारण की आता ड्रिंक्स ब्रेक नसेल तर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. उद्या 8 सामने या स्पर्धेत कव्हर करायचे आहेत. उद्या या स्पर्धेत तुम्हाला 8 संघ पाहायला मिळतील. प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेत खेळतील. अनेक संघ क्वालिफाय होत जाईल. म्हणजे आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाला मात्र उद्या इथे 4 वाजता रिपोर्टिंग करावी लागेल. सामना सुरू होतोय बरोबर 3:08. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तिथे झाली आहे मिसफील्ड. चेंडू जाईल सीमा पार. टॉस क्लोज टू बॉल. गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय सचिनच्या बॅटमधनं. गोलंदाज आपण पाहिलं तर दीपक आहेत आणि इथे मात्र स्वीट साऊंड असं ऐकायला आलंय. चेंडू हरवला असेल तर नक्कीच चेंडू नवीन दिला जाईल. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2021 आई गावदेवी क्रिकेट संघ वरप कल्याण ग्रामीणचा वर्ल्ड कप तुम्हाला पाहायला मिळतोय. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिलीच मॅच गावदेवी मस्कळ विरुद्ध मामलोली. दुसरा सामना असेल अनुष्का 11 बेसोल विरुद्ध केळणी. तिसरा सामना असेल भूमी 11 कुंदे विरुद्ध अनगा 11 कोलम. आणि चौथा सामना असेल सिद्धिविनायक आपटी विरुद्ध गावदेवी नांदप. उद्या सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये आणि दीपकने षटकाराचं उत्तर लगेच दिलंय. सचिनला मैदान सोडावं लागेल. 3 चेंडू मध्ये सचिनने 10 धावांचं योगदान दिलं, मात्र सचिनला तंबूच्या आशाला परतावं लागेल आणि पहिला धक्का लागतोय तो आपटी बी संघाला. खूप महत्वाचं असतं जय सर आणि चेतन खूप मेहनत घेतात, त्यांचे कौतुक करेल. आणि आमची संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ वरप आबा सुद्धा तुम्ही पाहतायत रणरणत्या उन्हात आहेत. त्यांना माहिती आहे चेंडू मॅच चेंडू मिळणं खूप गरजेचं आहे, कारण चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू आहे, त्यामुळे एखाद्या टीमचं नुकसान सुद्धा होऊ शकते. आयोजकांना माहिती आहे, त्यामुळे लगेच ते चेंडू मैदानात आणून देत आहेत. नवीन फलंदाज राजन आलेत. डावखुऱ्याचा फलंदाज राजन स्ट्राईक एंड आहेत. मात्र मागच्या मॅचचा हिरो प्रदीपला अजूनही खातं उघडायचं या मॅच मध्ये. काय मॅरेथॉन बॅटिंग केली होती प्रदीपने पहिल्या मॅच मध्ये आणि तोच आत्मविश्वास घेऊन प्रदीप पुन्हा मैदानात उतरलाय. मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दीपक. इथे मात्र आल्या आल्या आपला बॅटचा फेस खोललाय आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार. प्रेक्षकांनी मला वाटतं आयवा कॅच पकडलाय. निलेश दादा आयोजकांसाठी प्रेक्षकांसाठी 100 रुपये. नंतर लाजतात थोडे. धावसंख्या 16. पहिल्या चेंडूची चौकार, दुसऱ्या चेंडूची षटकार, तिसऱ्या चेंडूची विकेट आणि चौथ्या चेंडूची षटकार. खूप चांगले क्रिएटिव्हिटी तुम्हाला पाहायला मिळते. कौतुक करेल मी टेन क्रिकेटचं, खास करून आमचे कुणाल दादा म्हात्रे आणि त्यांचे सर्व कॅमेरामॅन असतील. इथे प्रयत्न खूप चांगले केले होते, कारण त्यांना माहिती आहे राजनची विकेट सुद्धा खूप महत्वाची आहे. डावखोऱ्याचे फलंदाज नेहमीच टेनिस बॉल मध्ये घातक ठरतायत.
5 चेंडूमध्ये आतापर्यंत 17 धावा. कारण की आपली बी संघ आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 74 केल्या होत्या आणि तोच आत्मविश्वास घेऊन पुन्हा तो मैदानात उतरलाय. पुन्हा त्यांना बॅटिंग करावी लागते. कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी टॉस गमावला मात्र मॅच जिंकली होती. इथेही टॉस गमावलाय. मॅच बघायचे जिंकतायत का त्यापासून त्यांना रोकेल मांजरली संघ. दीपक हा चेंडू तुम्ही पाहताय प्रॉपर कनेक्शन स्वीट साऊंड मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे राष्ट्रवादी षटकार. रुपयाचं कॅश प्राइज आहे आयोजकांच्या वतीने. ऐवाक यासाठी संपूर्ण 6 दिवस तुम्हाला पारितोषिक पाहायला मिळणार आहे. आणि बघा पहिल्या षटकात दीपकने जवळजवळ 23 धावा खर्च केलेत. म्हणजे महागडं षटक आहे मांजरली संघासाठी. तर जर तुम्ही 4 ओव्हरची मॅच खेळताय 45-50 पर्यंत तुम्हाला थांबवायला हवं. या पुढची मॅच गावदेवी पोळी वर्सेस एकता 11 गोडसे. दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटच्या दिवशी बघा 26 शेवटच्या दिवशी ऐवाक यासाठी 500 रुपये असणार आहेत आयोजकांकडनं. शेवटच्या दिवशी आता नाहीये कृष्णा दादा. शेवटच्या दिवशी 500 असतील. जय सर आपण ऐवा कॅशला 15,000 सुद्धा पाहिलेत. राजू भोईरचे मोठा गावचे आहेत. याच मैदानात मला वाटतं दिले होते. एक यशस्वी पुरस्कार दे यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा जातं. शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2021 आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. एक जबरदस्त खंदूर नेतृत्व आणि राजकीय क्षेत्रामधलं भरपूर मोठं नाव आहे शरदचंद्रजी पवार साहेब. एकच जर त्यांनी सभा घेतली तर त्याचा फरक काय असं तुम्ही पाहिला होता मागच्या वेळी पोटनिवडणुकीमध्ये. मराठी माणसं आपण पाहिलं तर खूप मोठं नाव आहे. तर पहिल्या षटकात 23 धावा आल्यात. दुसरं षटक विजय येत आहे ज्या विजयने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थाने धावांवरती अंकुश लावलं होतं दीपक 11 कांबा संघाच्या. तोच विजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. तर सुभाष कुर्ले साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सुभाष कुर्ले साहेब. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. एक धाव जरूर मिळाली. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 24. आपली बी संघ तुम्ही पाहतायत प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकांची मॅच आहे. 10 क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आपल्या स्क्रीनवर सिम्बॉल तुम्ही पाहू शकता. गावदेवी क्रिकेट संघ वरप आणि गावदेवीची प्रतिमा तुम्ही पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. 24 धावा 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 24 धावा म्हणजे धावांची गती जर आपण पाहिली तर भरपूर चांगली येते आपली बी संघाची. प्रदीप 6 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. षटकाराने तरी खातं उघडलंय. राजन 8 धावांवरती खेळतोय. एक विकेट जरूर मिळाली. सचिन बाद झाले. सचिनने 10 धावांचं योगदान दिलं होतं या मॅच मध्ये. छोटीशी मत उपयुक्त इनिंग सचिनने साकारली. इंटरनॅशनल आपण विचार केला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर भरपूर मोठं नाव आहे. हा चेंडू बॉटमचा वापर केलाय. हलकस अपील केलं होतं. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता मात्र 2 धावा इथे मिळाल्यात प्रदीपला. मागच्या मॅच मध्ये प्रदीपने खूप चांगली बॅटिंग केली होती. तोच प्रदीप तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 26 आहे. 1 गडी पास 26. प्रथम बॅटिंग करत असताना आपली बी संघ. या स्पर्धेचा नियम आहे सामना बरोबर सुटला तर सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल आणि चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला. विजय. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. आपण पाहिलं तर कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष जयराम मेर साहेब सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके भरत गोंदे साहेब असतील. त्यानंतर स्वप्नील भोईर यांना तुम्ही पाहिला. प्रशांत हेगडे सर साहेबांना पाहिला. निलेश गोंदे साहेबांनी इथे खूप चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार.
कंटिन्यू सुरू केली प्रदीपने. त्याच पद्धतीने तो बॅटिंग करतो, त्याच लय मध्ये दिसतोय. त्यानंतर दुपारच्या सत्र आपण पाहिलं तर वरपगावचे पोलीस पाडीला सचिनदादा भोईर यांची उपस्थिती लाभली. भरपूर संख्येने मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील. आज पहिलाच दिवस आहे. इथे यष्टीरक्षक काय करतायत. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा अजून मिळतील फलंदाज प्रदीपला. चौकार. अजून एक चांगला फटका. मात्र आता टायमिंग व्यवस्थित जुळलंय का नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकांनी 22 धावांची इनिंग मात्र इथे प्रदीपची समाप्त. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली बॅटिंग, या मॅच मध्ये सुद्धा 22 धावांचं योगदान दिलंय. म्हणजे चांगली लय मध्ये दिसतोय फलंदाज प्रदीप. फटका चांगला होता मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. 2 षटकात आपण पाहिलं तर 40 धावा कुठल्या आहेत. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. अपटी बी संघ पहिल्या मॅच मध्ये 74, या मॅच मध्ये आतापर्यंत 2 षटकात 40. चांगला संघ दिसतोय. बी संघ जरूर आहे मात्र बॅटिंग काय करतायत. नवीन नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यंगस्टार या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र अनुभवाची कमी जरूर असेल मात्र बॅटिंग चांगली करतायत. तर अनिल जय सर. तर काही या स्पर्धेचे नियम सुद्धा आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे, लक्षात घ्या. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये गार्ड लावू शकत नाही अनिल. आणि 12व्या खेळाडूने ऑब्जेक्शन घेतलं कारण की बॅट्समनने मैदानाच्या आतमध्ये गार्ड लावला. त्यामुळे 2 रनची पेनल्टी असेल ती टीम अपटी बी संघाला. इनिंग झाल्यानंतर आम्ही त्या 2 धावा बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये ऑलरेडी ऍड करू. 40 धावा झाल्यात 2 षटकात 40. म्हणजे जेव्हा मांजरली संघ बॅटिंगला येईल मॅच सुरू होण्या अगोदरच 2 धावा त्यांच्या खात्यात ऑलरेडी असतील. कारण स्पर्धेचे नियम खूप कडक आहेत आणि ते नियम तुम्हाला फॉलो करायचे, लक्षात घ्या. 2 षटकात तब्बल 40 धावा. काय बॅटिंग केली जाते अपटी बी संघाच्या माध्यमातून. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. आता मात्र 4थ्या क्रमांकावरती रवी आलेत. सेकंडला राजन आहेत आणि गोलंदाज आपण पाहिलं तर श्रीराम आहेत. पहिला चेंडू श्रीरामने प्रचंड वेगाने टाकला, वेगाने इम्प्रेस केलंय. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये आणि शॉर्ट फाईन लेगला खूप चांगला झेल टिपलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो ओमसाई मांजरली संघ. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज रोशन येतात. ज्यावेळी तुम्ही मोठी स्पर्धा खेळता, स्पर्धा कोणती असो, ज्या स्पर्धेचे नियम असतात ते तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीन आहे. ज्यावेळी तुम्ही मैदानात उतराल त्यावेळी तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठाच्या एंडने मैदानात उतरायचं आहे, लक्षात घ्या. खेळपट्टीवर तुम्ही वारंवार धावून घेऊ शकत नाही आणि तसं तुम्ही जर करताय तर 1 रनची पेनल्टी आहे. भरपूर कडक नियम आहेत या स्पर्धेत. इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिलाय चेंडूला सीमा पलीकडे. षटकार. रवी बघा षटकाराने खातो करतोय. 9 सेकंडला रोशन आहेत. पहिल्या मॅच मध्ये रोशनने खूप चांगली भागीदारी केली होती प्रदीप सोबत. तो रोशन मात्र आता 5व्या क्रमांकावरती आलाय. 46 लॉस ऑफ 3 गडी बाद 46 धावा. अपटी बी संघ प्रथम बॅटिंग करत असताना. मागची मॅच लो स्कोरिंग होती. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार. तिसऱ्या चेंडूतील षटकार, चौथ्या चेंडूतील षटकार. 50 कंप्लीट झाली आपली बी संघाची. 52 धावा झाल्यात. अजून एक सलग तिसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग आवरली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या रवीसाठी. मध्ये काय फटका होता, काय नजाकत होती, काय टायमिंग होता. 58 धावा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपली बी संघाने 74 धावा कुठल्या आणि त्या मॅच मध्ये त्यांची एका षटकात फक्त एक धाव होती. म्हणजे बॅटिंग किती खोलवर आहे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. प्रदीप बाद झालेत, सचिन बाद झालेत, मात्र रोशनला अजूनही स्ट्राईक आली नाहीये. मात्र रवीने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकलेत सलगचे. आणि धावसंख्या आपण बघू शकाल 3 बाद 58. अजून 3 चेंडू 3 षटकार मारले तर 500 असतील. आता मात्र खूप चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज रवीचा संपलाय खेळ सांगून. तर 3 षटकार 58 धावा झाल्या. सोन्या आणि बिरजाची जोडी नंबर लावण्यास होती, मात्र सोन्या आपल्यामधून निघून गेला, त्याचं निधन झालं. सागरदादा भोईर एक प्रसिद्ध छकडेवाले, त्यानंतर निलेशदादा कडू असतील, अनिल म्हात्रे असतील. त्यानंतर आमच्या विभागात आले तर आडोली गाव राहुलभाई पाटील प्रसिद्ध छकडेवाले. आणि राहुलभाई पाटील आणि सागरदादा भोईर खूप जवळचे मित्र सुद्धा आहेत. आणि प्रचंड प्रेम त्यांचं शर्यतींवर आहे. आणि शर्यती सुद्धा सुरू झाल्यात आता पुन्हा. त्या मोठमोठ्या शर्यती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर प्रत्येक व्यक्तीला आवड असते, मग क्रिकेट असो, बैलजोडी असो, अनेक खेळ आहेत, कबड्डी असेल. प्रथम आणि प्रसन्न बघा जुडवा. तेच मीही विचार केलो होतो की आता प्रसन्नला आम्ही वेगळ्या ब्लॅक जर्सी मध्ये पाहिलं होतं, लगेच जर्सी चेंज कशी आली. 3 षटकात 58 धावा झाल्यात. रोशन आणि नवीन फलंदाज आपण पाहिलं तर आदेश आलेत. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये आणि चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज होईल बाद. नोट सेकंडला आपण पाहिलं तर संजय देशूर डिकी. आणि इथे डिकीचाही फटका फसलाय का? यस, फलंदाज बाद होईल. आणि आता गोलंदाज आहे तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रदीप.
खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग व्यवस्थित झालं नाही, खूप चांगला झेल तिथे टिपलाय आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज प्रदीप आणि हॅट्रिक पूर्ण करतोय तर सागरदादा भोईर यांच्याकडनं 500 रुपये. आता दुपारच्या सत्रात आपण पाहिलं तर आपला एटीएम खुला केलाय सागरदादा भोईर यांनी. एक प्रसिद्ध छकडेवाले म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. हॅट्रिक चेंडू, हा चेंडू तुम्ही पाहतायत कव्हरच्या वरून खेळतायत, एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा पार फरार 4 धावांसाठी. आणि एकता 11 गोडसे दोन्ही टीमच्या कॅप्टन या 3 चेंडूंचा टॉस केला जाईल. प्रथम आपण प्रसन्न आपण पाहिलं तर 6 विकेट गेलेत, मात्र धावा झाल्यात 62. 4च ओव्हरची मॅच आहे. शफल झाले, ऑन साइडला खेळायचं होतं, इथे मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. प्रत्येक टीमकडे आपल्याला एक रिव्ह्यू पाहायला मिळतोय, रनआउट, पायचीत आणि हाईट फॅक्टर चेंडू. मग तो रिव्ह्यू तुम्हाला 15 सेकंदाच्या आत घ्यायचे, हे खूप महत्वाचं आहे. 63 धावा झाल्यात, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावांची गती चांगली आहे. टॉस साठी यायचे गावदेवी पोळी संघाचे कॅप्टन आणि एकता 11 गोडसे. बघायचं मांजरली टीम समोर किती धावांचं टार्गेट असेल. आपटी बी संघाने पहिल्या मॅच मध्ये 74 कुठल्या होत्या, या मॅच मध्ये आतापर्यंत 63 कुठल्या आहेत. तर धावांची खूप गती चांगली आहे. याच विभागातील सर्व संघ पाहायला मिळत आहेत, खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत, चांगली फिल्डिंग झाली दीपकची, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. पोळी टीमचे कॅप्टन आलेले आहेत, गोडसेचे कॅप्टन आपण यायचे. गोडसे कॅप्टन या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, 65 धावा झालेल्या आहेत. 6 गडी बाद, कारण विकेट टॉसला स्पर्धेत भरपूर महत्व आहे. मग इथे हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या वरून ठोकलाय, षटकार. साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या. चला गोडसेचे कॅप्टन या आपण लवकर. गावदेवी पोळी टीमचे कॅप्टन आलेले आहेत, गोडसे कॅप्टन या लवकर. सुभाष कोल्हे साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस करूया आपण. या मॅच मध्ये आपटी बी संघाने 71 धावा कुठल्यात, 6 गडी बाद, 4 षटकांमध्ये 72 धावांचं लक्ष आहे ओमसई मांजरली संघासमोर. जय सर, बी संघ एवढा स्ट्रॉंग आहे, उद्या आपटी ए संघ आहे. मला वाटतं आपटी ए संघ किती स्ट्रॉंग असेल याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता. तर बी संघाने 4 षटकात 71 धावा कुठल्या आहेत आणि प्रत्येक खेळाडूने योगदान दिले. बघा, दीपकने 1 षटक टाकलं, त्याने धावा दिल्या 23. विजयने 1 षटक टाकलं, त्याने 17 धावा दिल्या. श्रीरामने 1 षटक टाकलं, त्याने 18 धावा दिल्या. प्रदीपने 1 षटक टाकलं, त्याने धावा दिल्या 13. थँक्यू. तर दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो, बिग मॅच बिग फाईट. पोई आणि त्यांना फाईट करतील ते म्हणजे गोडसे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत आणि नक्कीच सुभाष दादा कोल्हे जे आपले मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉल पोई टीमचे कॅप्टन करतील. कॉइन फ्लिप केला जातोय, काटा इथे मात्र पडलेला आहे. टॉस जिंकला आहे पोई टीमचे कॅप्टन तेजस. आपण आपलं डिसिजन काय असेल? फलंदाजी करू. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली, आताच्या मॅच मध्ये फलंदाजी करणार आहात. फलंदाजी करत असताना 4 षटकांचा सामना आहे, म्हणजे कमी चेंडू आणि जास्त धावा बनवायचं एक समीकरण आहे. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल प्रथम बॅटिंग करत असताना? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दुसऱ्या फेरीचा दुसरा मोठा सामना आहे. सो तुम्हाला या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपण गोडसे टीम कडे येऊया. जर टॉस जिंकले असेल तर तुमचं डिसिजन काय असतं? माझं डिसिजन फिल्डिंग असतं. नक्कीच टॉस हारलेले आहात, पण नक्कीच तुमच्या मनाचा डिसिजन झालाय, तर समोरची टीम जास्तीत जास्त धाव बनवायचा प्रयत्न करेल. तुम्ही ज्या वेळेस आता गोलंदाजी करत आहात आणि तुमच्या मनाप्रमाणे झालंय, तर किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आसपास 4 ओव्हरमध्ये रोखण्याचा प्रयत्न कर.
नक्कीच 40च्या आसपास 4 षटकांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती आम्हाला लक्ष ठेवायला लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल की जे 40च्या आत या बलाढ्य पोई टीमला थांबवू शकतात. आमचे जे चारही बॉलर सध्या फॉर्ममध्ये आहेत. उदय, दर्शन, रुपेश आणि सर, त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे. नक्कीच. तर पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी, पुढील होणाऱ्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तर घोटसाई विपक्ष पोई, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामन्याचा टॉस झाला. आपण पाहू शकतो की पोई टीमने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे, तो म्हणजे टीम घोटसाई संघाला. तर नक्कीच या मॅच आपण धावतं वर्णन ऐकणार आहोत, ते म्हणजे माझे साथी समोलोचक. ओव्हर टू यू इन कॉमेंट्री बॉक्स, जिथे सज्ज असतील बाबू शहा सर. थँक्यू. तो चलिए आपका स्वागत है डीजे, थोड़ा सा दीजिए. हेलो हेलो. तो चलिए बात करेंगे पर. ओके डीजे. तो 24 गेंद देखिए पर 72 रनों की जरूरत है. और नितिन सर जैसे कहते ना, हारे हारे हारे. भाई हम तो नजरों से हारे हैं, लेकिन अभी तक दिल से नहीं हारे हैं. जब तक इंसान दिल से नहीं हारता है ना, तब तक उसे हार नहीं कहते हैं. तो बिल्कुल से यहाँ पर देखिए 24 गेंद की पर बात करेंगे तो यहाँ पर 72 रनों को देखिए एक बहुत बढ़िया टारगेट सेट किए हैं. लेकिन क्या उस टारगेट को बचा पाएंगे? कहते ना, क्रिकेट लीजिए इंसान की जिंदगी लीजिए, मारने वाला से बचाने वाला बड़ा कहा जाता है. पहला गेंद, हेलीकॉप्टर उड़ाने का कोशिश. ओहो, हाथों पर अगर गेंद होता तो फिर नजदीकी मामला बन सकता था, लेकिन जोखिम लेना होगा हर एक एक गेंद के ऊपर. लेकिन कहते हैं ना, दुश्मन के ऊपर अगर हमला करना है तो चलिए देखिए 2 रनों का जो पेनल्टी था यहाँ पर 2 रन ऐड किया जा चुका है. देखिए यहाँ पर टोटल हो गया 3 रन, 1 रन प्लस 2 रन, कुल 3 रन. देखिए यहाँ पर ओहो बढ़िया गेंद देखिए 130-35 की स्पीड से निकलता हुआ. और कहते हैं ना नितिन सर, अगर दुश्मन के ऊपर हमला करना है तो फिर बड़ा हथियार उठाना होगा, AK-47. लेकिन कौन सा खिलाड़ी ये हथियार उठाएगा? मेरे हिसाब से सर में तो कफन बांध लेना चाहिए, दोनों तरफ से वार होना चाहिए. और ये चलिए भाई यहाँ पर AK-47 नई कमाल की गेंदबाजी देखिए, पहला विकेट यानी चिड़िया चुप गई खेत में. तो बहुत टीम देखिए बात करेंगे. नितिन सर कहते हैं ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो डस मारता है. और कहते हैं ना, सांप बड़ा हो या छोटा, लेकिन डसने का अंदाज तो वही रहता है. लेकिन हर टीम में एक एक अजगर रहते हैं, वो डसते नहीं है, निगलते हैं. तो शायद कल्पेश क्या अजगर का भूमिका यहाँ पर निभा पाएंगे, क्योंकि दूसरी तरफ से बात करेंगे ना, देखिए वहां पर. और ये चलिए बढ़िया गेंदबाजी देखिए, 22 रनों का इनिंग्स खेले थे यहाँ पर प्रदीप ने देखिए खेले थे. और उसके बाद रवि ने आकर 18 रनों का इनिंग्स है. सागर दादा देखिए मुस्कुराते हुए. निश्चित रूप से सागर दादा इस टूर्नामेंट के आगे कल से और मजबूत टीम आएंगे, इस टूर्नामेंट में और आग लगेगा निश्चित रूप से. लेकिन क्रिकेट में किसी भी छोटा नहीं मानना चाहिए. और ये चले गेंद तो ऊंचाई ले ली है, लंबाई की कमी. ये देखिए यहाँ पर कोशिश तो की है, लेकिन लाख कोशिश के बाद यहाँ पर दूसरा रन आता हुआ. लेकिन गुरु सिंगल डबल से काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी. जैसे कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, 2 साल लॉकडाउन में भी नहाएगा ना, फिर भी सफेद नहीं दिखेगा. सिंगल डबल से गुरु कितना भी कोशिश कर ले, तुझे मंजिल नहीं मिलेगा. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गए यहां से 5 रन 1 सफलता. बढ़िया गेंद रायते से देखिए बालाजी इस मैच का मजा लेते हुए टिटवाला, तहे दिल से उनका भी स्वागत है. और अभी देखिए गेंद और रनों के बीच में बात करेंगे ना, जमीन आसमान का फासला है. कहते ना, जब एक आशिक और महबूब का बीच में जब लंबी जुदाई हो जाती है ना, फिर एक मुलाकात की जरूरी होती है. कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम. तो इस मैच को जिंदा रखने के लिए एक बहुत बड़ा मुलाकात की जरूरी है. तो आने वाली देखिए गेंद की बात करेंगे, बच्चा है देखिए यहां से 18 गेंद देखिए बचा है. और दिल्ली बहुत अभी दूर है, देखिए यहां से बहुत दूर है. देखिए यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 5 रन बनाए हैं. लेकिन से कल्पेश देखिए ये मैदान पर मैं कहूँगा ज़्यादा से ज़्यादा खेल इन्हें खेलना होगा. पिछले मैच में देखिए बढ़िया यहाँ पर 40 रनों का एक इनिंग्स खेले थे.
तो वो इनिंग को फिर से एक बार दोहराना होगा। और साथ देखिए दीपक, और दीपक को भी मेरे हिसाब से उनका भी दीप जलाना होगा थोड़ा सा यहाँ पर। और ये चलिए कल पे स्ट्राइक पर थे, लेकिन कितनी अच्छी गेंदबाजी देखिए आदेश यहाँ पर बढ़िया यहाँ पर। और देखिए बल्लेबाज ने रन भी बनाए हैं, लेकिन इस गेंदबाज भी देखिए यहाँ पर बढ़िया गेंदबाजी करते हुए। गेंदबाजी की बात करेंगे तो रवि देखिए जो 18 रनों की इनिंग्स खेले थे। चलिए यहाँ पर इन्हें हम सुबह से ढूंढ रहे थे, कॉलेज गए थे। प्रथम देखिए बिल्कुल समांडा प्रीमियर लीग में दोनों जुड़े थे। सुबह हम जिक्र कर रहे थे प्रसन्ना से, प्रथम गड़बड़ हो जाएगा दोनों की शकल जिस तरह की है आगे जाकर तो चलिए नहीं कुछ ना कुछ देखिए छोटिया मोटिया हम देखते हैं। विश्वजीत ठाकुर, अभिजीत ठाकुर। और मुझे तो एक समय में बहुत दिक्कत होता था नितिन कारण सर, जब मैंने कमेंट्री की शुरुआत किया था पहली मर्तबा जब दोनों भाई सामने आए थे, कौन विश्वजीत कौन अभिजीत, लेकिन सब बाद में देखिए अभिजीत थोड़े से तगड़े हो चुके हैं। और विश्वजीत ठाकुर देखिए बात करेंगे, रन नहीं आ रहा है यहाँ पर, थोड़ा मुश्किल बनते जा रहा है। कहते ना मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है, लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों का काम होता है। तो थोड़ा सा यहाँ पर बहादुरी दिखाना होगा यहाँ पर। दीपक को भी देखिए यहाँ पर, अकेले आप कल्पेश के ऊपर निर्भर नहीं करते। अगर ये ओवर में रन नहीं आया तो फिर मैच बहुत दूर चला जाएगा, बहुत दूर चला जाएगा। ये देखिए एक ही हाथ में कैच लेने की कोशिश किए थे यहाँ पर, लेकिन कैच हाथों पर नहीं रहा। एक ही हाथ में प्रयास किए थे। काश शोले पिक्चर के ठाकुर अगर ये मैच को देख रहे होगे तो कहेंगे भाई काश गब्बर ने एक हाथ छोड़ दिया होता, शायद मैं भी मैदान पर होता। कैच देखिए इतना आसान नहीं था, लेकिन मुश्किल था। लेकिन टोटल की बात करेंगे, शायद ये टोटल को सुनने के साथ थोड़ी सी नाखुश होंगे। देखिए आपकी टीम ने देखिए क्या बल्लेबाजी उन्होंने दिखाई यहाँ पर, एक धमाकेदार बल्लेबाजी। और शुरुआत से मुझे लगता है बहुत उनके बल्लेबाजी ने गोलियां लेकर आए हैं, बरसात किए हैं। और आज से देखते हैं दिन का खेल समाप्त होने तक कौन सा टीम आज सुपर 6 में क्वालिफाई करेगा। यानी सुपर 6 में क्वालिफाई करने का मतलब आप एक मंजिल तक पहुंच गए, जैसे कहते हैं ना बिग बॉस के घर में आप पहुंच गए, एक ट्रॉफी तक पहुंच गए, लेकिन वहां से ट्रॉफी के ऊपर देखकर जाएंगे, नजर लगाएंगे। देखिए इस ट्रॉफी की साइज भी देखिए कैसे बढ़िया। यहाँ पर पहली मरतबा इस टूर्नामेंट में हमें भी निश्चित रूप से यहाँ पर, और ये चलिए कुछ गलती कर दिए छोटा सा यहाँ पर, लेकिन कहते हैं ना कभी कभी छोटा सा छेद भी बड़ा सा जहाज को भी डुबवा सकता है। लेकिन ये देखिए बहुत मुश्किल रहेगा यहाँ पर, क्योंकि रन की बात करेंगे अभी 13 रन बनाए डीजे। की समाप्ति के साथ साथ बात करेंगे ओम साई मंझाली टीम। देखिए यहाँ पर 13 रन यहाँ पर बनाए हैं। थोड़ी सी निराश किया होगा, देखिए जो टीम पिछला मैच जीत कर आए, इसलिए क्रिकेट में कहते ना भविष्यवाणी करना बहुत मुश्किल रहता है। T20 वर्ल्ड कप देखिए जब चल रहा था, दावेदार टीम हिंदुस्तान इंग्लैंड ऐसे माना जा रहा था, लेकिन आखिरकार में देखिए छुपा रुस्तम, इसलिए ऑस्ट्रेलिया टीम को कभी भी कमजोर मत समझिए। कैसे कब क्या रंग बदलते हैं कंगारू, ये कहना बहुत मुश्किल है। डेविड वार्नर देखिए यहाँ पर कुछ वीडियो क्लिप हुआ कि ये खिलाड़ी देखिए फॉर्म में नहीं था, आउट ऑफ फॉर्म में था। और T20 देखिए मैं तो कहूँगा सबसे चीटिंग खिलाड़ी हैं वो, IPL में पैसे कमाते हैं सिर पे। ग्लेन मैक्सवेल देखिए पंजाब में थे, बल्ला नहीं चल रहा था और जैसे ऑस्ट्रेलिया के लिए खेले। और ये देखिए भाई बहुत बड़ा यहाँ पर से जिस AK-47 का इस्तेमाल करने की जरूरत है यहाँ पर आता हुआ छक्का, लेकिन देखते ये छक्का कितना आसान बनाएगा, कितना मुश्किल बनाएगा। और कल्पेश ने बता दिया भाई कफन ना डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की, मुस्कुराने की, मुस्कुराने की। और हिम्मत ना हरी गुरु मैदान पर अभी तक है, क्योंकि मेरी आदत है गेंदबाजों से लड़ने की। लेकिन ये आदत को और भी मजबूत करना होगा, क्योंकि ये ओवर अगर लंबा बना दिए ना, कम से कम मैं कहूंगा ईशांत शर्मा का ओवर बनाना होगा, 30 रनों का ओवर। और ये चलिए गलती हो रहा है क्या, ये 25-30 ओवर का रन होगा।
प्रसन्ना जी कल्पेश बता रहे हैं, अपनी जीत को मैं जुनून बना दूंगा, अपनी आवाज को मैं जुनून बना दूंगा, अपनी जीत को मैं पहचान बना दूंगा, और इस ओवर में गेंदबाज को मैं ईशान शर्मा बना दूंगा। चलिए मुस्कुराते हुए देखिए यहाँ पर कई सारे दर्शक है। हाँ बिल्कुल, सो 1+1 देखिए यहाँ पर 21 रन है। कुणाल जी मात्रे देखिए 10 क्रिकेट फाउंडर बड़ी शान से ये काम लेते हैं। मुझे लगता है दूसरा यहाँ पर गौरव जी सावंत, क्योंकि गौरव सावंत सर की बात करेंगे, आज जन्मदिन है इसलिए उनका हम जिक्र कर रहे हैं, मुबारकबाद देना चाहेंगे। और इसी तरह के देखिए कुणाल जी मात्रे बिल्कुल शांत स्वभाव देखिए और बढ़िया दिमाग से यहाँ पर काम लेते हुए। राहुल जी लीजिए, पूरी उनकी बात करेंगे ना स्टाफ 10 क्रिक की हम जिक्र करेंगे। ये मैच देखिए कुशल मूवमेंट है इस ओवर के बाद। तो चलेंगे गेंदबाज फिर से एक बार तैयार है, किनारा लिया और यहां पर देखिए बड़ा विकेट, जिस विकेट के लिए जाल बिछाया गया था, जैसे कहते हैं ना इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया। और कल्पेश के आउट होने के बाद सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद। अरे प्रीतम प्यारे, और यहाँ पर तो प्यारे नहीं आएंगे। ओहो ऊंचाई लिया है गेंद ने, क्या लंबाई फील्डर देखिए। ओहो यहाँ तो लैला के शादी में लफड़ा हुआ है, लेकिन इतना बड़ा नहीं है क्योंकि रन देखिए बहुत दूर है। अगर ये नजदीक होता तो फिर कैच मुश्किल था, काफी तेज भाग कर गए थे। और सोच रहे हैं काश हाथ में फेविकल लगाते, लेकिन आजकल तो सैनिटाइजर का जमाना चल रहा है। लेकिन बढ़िया प्रयास थे कि टेनिस गेंद आसान नहीं रहता है, हमें कहना आसान रहता है। लेदर सीजन गेंद जितना हाथों पर चिपकता है ना, स्लोअर गेंद, नकल गेंद, लेकिन गेंद आने से पहले बल्ला फेरा, यानी दूल्हा मंडप पर पहुंचने से पहले दुल्हन फेरा। इसलिए रिश्ता समझबूझ के कीजिए भाई, कुछ गारंटी नहीं है। इंतजार कीजिए भाई, कहते हैं ना थोड़ा इंतजार का मजा लीजिए, सब्र का फल हमेशा मीठा रहता है। और ये टेनिस गेंद देखिए रुक कर आता है, और देखिए गेंद की वेरिएशन, ओ हो कितनी वेरिएशन देखिए। वाइड का इजाफा, जय पवार सर देखिए बढ़िया अंपायरिंग देखिए। अगर जय पवार सर को देखो तो उनके अंदर हर क्रिकेट दिखाई देता है। टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, सीजन क्रिकेट से काफी घाट के पानी पी चुके हैं। काफी शहर, ऐसा कोई शहर नहीं जहां जय सर का कहर नहीं, हर इलाके में बहुत बढ़िया देखिए। और यहां से करिए देखिए बाउंसर, वेरिएशन, स्लो रही, कितनी अच्छी गेंद देखिए। प्रसन्न जी कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट उंगलियों से गेंद घुमाना उससे भी बड़ी बात है। नितिन सर देखिए सीजन गेंद जितना आसान रहता है टेनिस आसान नहीं रहता है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ पर 25 रन बनाए। तो यहाँ पर बात करेंगे, अभी देखिए 6 गेंद बचा है, बहुत दूर यहाँ पर रह गया। टोटल 6 गेंद 47 की जरूरत है, और शायद वही AK-47 पहले उठाना चाहिए था यहाँ पर। और देखिए कुणाल जी मात्रे हम बात कर रहे थे 10 क्रिक लाइव देखिए, राहुल जी मात्रे देखिए यहाँ पर अपडेटर्स, और उनके साथ देखिए सुमित जी पवार लीजिए, ऋषि लीजिए, दीपेश लीजिए, अभिषेक, बहुत बढ़िया मेहनत देखिए पूरे युवा देखिए यहाँ पर 10 क्रिक लाइव। मैं पिछले साल भी इनके साथ जुड़ा था, इस साल भी। और कहते था खुद को कर बुलंद, इतना खुदा भी बंदे से पूछेगा बता तेरी रजा क्या है। ट्रॉफी देखिए यहाँ पर, ये ट्रॉफी तो उठाने के लिए मुझे लगता है पहला नंबर ट्रॉफी उठाने के लिए एक टीम नहीं पूरे गांव को बुलाना पड़ेगा, इतना बड़ा ट्रॉफी देखिए। और ये चलिए आखिरी समय में कुछ बड़ा हिट है, लेकिन वहां पर भी देखिए कैच लिया गया भाई। आज दिन ओम साई मांझाली टीम के लिए थोड़ा मुश्किल बनता हुआ। सामने रखा गया है 6 गेंद के लिए। और
बढ़िया यहाँ पर देखिए गेंदबाजी। नीलेश कडू सर देखिए बता रहे नायक नहीं खेलना एक आखिरी दिन है, क्योंकि कोरोना वायरस से भी खतरनाक वायरस यहाँ पर पहुंचने वाला है। दशरथ पाटिल सर, बिल्कुल सर, बहुत मजा आएगा। दशरथ पाटिल सर है, क्योंकि हमने पहली मर्तबा चिरले नाइट में कमेंट्री किए थे, बहुत मजा आया था। उसके बाद पिछले साल बाबूगम प्रीमियर लीग में भी एक साथ है। और ये चलिए भाई यहाँ पर गेंद हवा में है, बाउंस लिया, लेकिन दशरथ पाटिल सर आएंगे तो डीजे मास्टर आपको भी अच्छा से आवाज रखना पड़ेगा, नहीं तो वो तो सीधा हमला कर देते हैं भाई। पुलिस कंप्लेंट बाद में बनती है, लेकिन पहले वो ऑन फायर हो जाते हैं। अंदाज है उनकी भाई, उस चीजों के लिए उन्हें भी बुलाया जाता है। थोड़ा सा मैं कहूँगा जब से लाइव टेलीकास्ट हुआ, निश्चित रूप से एक टेनिस क्रिकेट बहुत आगे बढ़ चुका है। अभी खिलाड़ी भी दीजिए। ओहो ये देखिए बढ़िया कैच भी लिया जा रहा है यहाँ पर, बढ़िया अभ्यास में कहूँगा शायद दिन का। देखिए ये जब आखिरी मैच खेलेंगे, लगभग जीत के करीब है अपनी टीम, लेकिन बहुत कुछ कॉन्फिडेंट लेकर जाएगा। जिस तरह के ग्राउंड ऑफ फील्ड देखिए यहाँ पर कैच ले रहे हैं मैदान के हर तरफ, और बल्लेबाजों ने देखिए यहाँ पर रन भी बहुत बढ़िया बनाए। और उसके साथ देखिए, लेकिन क्रिकेट है दोस्तों, कुछ कह नहीं सकते हैं। लेकिन कहते हैं ना नितिन सर, कभी कभी क्या होता है, आप पहली मैच से बाहर हो जाओ, उतना दर्द नहीं लेकर जाते हो। जब दूसरा तीसरा मैच आप हार के जाते हो ना, फिर बहुत बड़ा दर्द सदमा लेकर जाते हो। क्योंकि वहाँ से क्या होता है, हर टीम एक सपना देख लेता है कि मुझे आगे का एक मैच जीत के क्वालिफाई करना है। और वो जब सपना टूट जाता है ना, कदमों का इस्तेमाल कर रहे हैं यहाँ पर, और बल्लेबाजों ने देखिए अपने जगह पर रह गए, सुरक्षित शांत है यहाँ पर। कहाँ पर देखिए स्कोर अभी 44 रनों से ये मुकाबला को जीत गए। और फिर भी देखिए यहाँ पर से ओम से महांजलि टीम को मैं शुभकामना देना चाहूंगा आगे की टूर्नामेंट के लिए। और अभी तक बात करेंगे ना नितिन सर, हर मैच मेरे हिसाब से शायद एक तरफा बनते जा रहे हैं, करीब नहीं पहुंच पा रहे हैं। और इसका कारण देखिए क्या होता है, कभी हाई स्कोर सामने हो जाता है और पिछला मैच लो स्कोर था। या स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला सेकंड करावं लागेल, अन्यथा पुढच्या वर्षी प्रवेश मिळणार नाहीये। त्यामुळे लाईन अप करा आपटी बी संघ आणि